नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण हॉटेल स्टाईल किंवा स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत टेस्टी अगदी परफेक्ट असे चिकन लॉलीपॉप बनवणार आहे। ही चिकन लॉलीपॉप बनवायची खूप सोपी पद्धत आहे। एकदा या पद्धतीने तुम्ही चिकन लॉलीपॉप नक्की बनवा। रेसिपी खूप सोपी आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी इथे मी 300 ग्रॅम चिकनचे लॉलीपॉपचे पीस स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलेले आहे। यामध्ये 1 चमचा मीठ घातलं। यानंतर 1 चमचा धने आणि गरम मसाल्याची पावडर घातलेली आहे। 1 चमचा हळद घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ आणि तिखटाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा मी इथं काळी मिरची पावडर घातलेली आहे। यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे। ही लाल मिरची पावडर थोडी तिखट आणि कलरवाली आहे। यानंतर यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। 2 चमचे मैदा घातलेला आहे। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल। यानंतर 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। ही आलं आणि लसणाची पेस्ट घरीच बनवलेली आहे। जर तुमच्याकडे नसेल तर रेडीमेड वापरली तरीही चालेल। यानंतर 1 चमचा रेड चिली सॉस घातलेला आहे। 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे। आता हे सर्व चिकनच्या पीसमध्ये व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या पीसला हा मसाला लागेल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर हे एक 10 ते 15 मिनिट भिजत ठेवलं तरीही चालेल किंवा नसेल तर लगेच बनवलं तरीही चालेल। आता यामध्ये मी 2 थेंब रेड जेल कलरचं घालणार आहे। कलर घालणं ऑप्शनल आहे। आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल। आता यामध्ये मी 1 अंड घालणार आहे। कलर घातल्यामुळे अगदी हॉटेलसारखा कलर चिकन लॉलीपॉपला येतो, त्यामुळे मी कलर वापरलेला आहे। जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बघा या पद्धतीने असे थोडेसे उभे करून एक पीस आपल्याला ठेवून घ्यायचे आहे। तेल जास्त गरमही नसावं। जास्त गरम तेल असेल तर पीस खाली चिटकले जातात। गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून आपण पीस इथं मीडियम गॅसवरती अगदी छान तळून घ्यायचे आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपले इथं लॉलीपॉपचे पीस तयार होत आहेत। अधूनमधून मी इथं सतत आलटून पलटून घेत आहे। साधारणपणे 5 ते 7 मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित हे पीस शिजले जातात आणि तळले जातात। 7 मिनिट झालेले आहेत। यातलं तेल निथळून आपण आता हे पीस एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। 7 मिनिटांमध्ये अगदी परफेक्ट असं मीडियम गॅसवरती आपले पीस तळलेले आहेत आणि ते छान कुरकुरीत आणि अगदी आतपर्यंत व्यवस्थित चिकन शिजून तयार झालेले आहेत। तर तळलेले पीस मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्याच तेलामध्ये पुन्हा राहिलेले पीस मी तळून घेत आहे। एक करून तेलामध्ये राहिलेले पीस ठेवून घेते आणि हेही पीस आपण तळून घेणार आहे। अगदी परफेक्ट मस्त हॉटेल स्टाईल आपले इथं चिकन लॉलीपॉप या पद्धतीने तयार होतात। आता जे थोडे पहिले पीस तळले होते तेच मी इथं काढून घेतलेले आहेत, कारण गरम गरम पीस खायलाच छान लागतात। अगदी मस्त कुरकुरीत परफेक्ट असे चिकन लॉलीपॉप इथं तयार झालेले आहेत। या पद्धतीने एकदा तुम्ही चिकन लॉलीपॉप घरी नक्की करून पहा।